ध्यान करतोय आधी एक 3 मिनिटाचं. सगळ्यांनी अशी मुद्रा लावा, त्याला ज्ञान मुद्रा म्हणतात. ती आपल्या मांडीवर गुडघ्यावर तिथे ठेवायची, तिथे ठेवा आणि सरळ बसा. बी स्ट्रेट. पाठीचा कणा, मान एका सरळ रेषेत. खूप ताणायचं नाही. खांदे सैल सोडा. डोळे बंद. मी सूचना देतो त्या पद्धतीने ध्यान करायचं. पहिली सूचना, स्वतः सोबत राहा. डोळे बंद पाहिजे. त्यासाठी स्वतःला प्रश्न विचारा मनात, मी कुठे बसलो किंवा बसली आहे. त्याचं स्वतःलाच उत्तर द्या मनात. मी ज्या जागेवर, ज्या ठिकाणावर बसलो किंवा बसली आहे, ती जागा, ते ठिकाण. आता या ठिकाणी जागा म्हणजे वास्तू, आपलं घर, आपली रूम, आणि ठिकाण म्हणजे शरीर, हे समजायचे. स्वच्छ, शुद्ध, पवित्र आणि सुरक्षित असं आहे. या प्रत्येक शब्दाने आपण आपल्या सभोवताल मनाने गोल काढून पूर्ण जागा, वास्तू घेरून घ्यायची आणि तो शब्द आपल्या शरीरावरती अर्थाने प्रोक्षण करायचा, डोक्यापासून पायाच्या बोटांत. पहिला शब्द घेऊया, स्वच्छ. संपूर्ण जागेवर फिरवू. जागा मनाने स्वच्छ करा आणि मग शरीरावर प्रोक्षण करा. आत स्वच्छता अनुभव. योग साधना करण्याआधी स्नान करायचं असतं आणि आपण मानस स्नान करतो. दुसरा शब्द, शुद्ध, शुद्धता. पूर्ण जागेवर प्रोक्षण करून शरीरावर प्रोक्षण करा, डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत. आत शुद्धता अनुभव. तिसरा शब्द, पवित्र. पवित्रता ही जीवनामध्ये खूप आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण जागेवर पवित्रता प्रोक्षण करा मनाने आणि मग शरीरावर. सुगंध पुष्पांचे, अत्तरांचे असे अनुभवायचे. त्यासाठी योग साधना करताना आपल्या जागेवर कुठेतरी अत्तर शिंपडायचं असतं. आजकाल रूम फ्रेशनर मिळतं, ते शिंपडायचं असतं. चौथा आणि शेवटला शब्द, सुरक्षित. संपूर्ण जागा आपल्यासाठी सुरक्षित करून घ्या, गोल काढून. शरीरावर प्रोक्षण करताना पंचमहाभूतांची प्रार्थना करा मनोमन. आपलं शरीर पंचमहाभूतांचं बनलंय. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. ते अत्यंत बलशाली आहेत. त्यांची मनोमन प्रार्थना करायची, मला सुरक्षित ठेवा. आणि मग शरीरावर सुरक्षितता प्रोक्षण. हा दिग्बंध आहे. कुठली साधना करण्याच्या आधी हा दिग्बंध करायचं, घरी बाहेर कुठलंही काम करण्याच्या आधी, म्हणजे आपल्या मनातला अंतर्भय नाही होत. मग दुसरा प्रश्न स्वतःला विचारा, मी कसा बसलो किंवा बसली आहे. हे अत्यंत प्रायमरी आहे, पण यातूनच जावं लागतं. उत्तर पाहिजे स्थिर सुखमासन. आपली बैठक सुखावं, कुठे त्रास नाही. पाठ मान सरळ रेषेत, डोळे बंद, कुठली हालचाल नाही. आता डोळे पण उघडायचे नाही आपण ध्यान संपल्याशिवाय. तिसरा आणि शेवटला प्रश्न, की कशासाठी बसलो किंवा बसली आहे. उत्तर आहे योग साधना. योग शब्दाचा अर्थ आहे जोडणे, आणि आपल्याला पहिला जोड पाहिजे शरीर व मनाचा. त्यासाठी श्वासाचा प्रवास सुरू करा. दॅट इज वॉचिंग, अटेंडिंग, ब्रीथिंग फ्लो. आपल्या नाकाच्या अग्रापासून श्वास आत जातो, त्यासोबत आत जा. तो तिथून स्वाभाविकपणे बाहेर येतो, त्यासोबत नाकाच्या अग्रापर्यंत बाहेर. आणि असा प्रवास श्वास सूक्ष्म होईपर्यंत करीत राहा.
आपला अनुभव आहे, मन इतरत्र फिरत असतं, विचारांमागे जात, बाह्य वातावरणावर फिरत असतं. ती मनाची सवय आहे. ध्यान म्हणजे मनाचं प्रशिक्षण. त्यासाठी ते धावणारं मन, पळणारं मन खेचून खेचून श्वासावर लावत राहा. असं सतत प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करा, श्रद्धेने प्रयत्न. थोडी अधीरता निर्माण होईल, ती सहन करा. सूक्ष्म श्वास याचा अर्थ जिथे श्वासाची गती कळत नाही, तिथे श्वासाच्या धारेचा स्पर्श जाणवत नाही, तो सूक्ष्म श्वास. योग हे अनुभवाचं शास्त्र आहे. आपल्याला असा अनुभव झाला पाहिजे की माझी श्वासगती सूक्ष्मतम झाली. ते स्वास्थ्याचं उत्तम लक्षण आहे. तोपर्यंत श्वासाकडे लक्ष द्या. आणि आता एक दीर्घ श्वास घेऊन थांबा. श्वास सोडताना डोळे उघडू नका, मान खाली घाला, हनवटी कंठाखाली दाबा. तो जालंधर बंद आहे. तिथं गिळण्याची क्रिया 3 वेळा करा. श्वासोश्वास सुरू ठेवा. दोन्ही हात नाभी पुढे आणून त्यांना बघा. डोळे बंद करून मान वर घ्या. तळहातांचं घर्षण करून ते आपल्या डोळ्यांवर, कपाळावर, डोक्यावर, मानेवर फिरवा. छाती पुढे नमस्कार करा आणि सावकाशपणे डोळे उघडा. हरिओम तत्सत. शुभ संध्या. आजचं आपलं तिसरं सत्र आहे या आपल्या ग्रुपसमोर. सर्वप्रथम मी सुचिताताईंचे आभार, अभिनंदन करतो. त्यांनी हा योग जुळवून आला आणि त्यांनी ही सेवा त्या कायम देत आहेत. ती योगशास्त्राची सेवा आहे, समाजसेवा आहे. त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूया. पहिल्या 2 सत्राचा विषय थोडासा आपण त्याची एक उजळणी करू 5 मिनिटामध्ये. योगशास्त्र हे व्यक्तिगत विकासासाठी, सामाजिक विकासासाठी, राष्ट्र विकासासाठी आहे. रचना कशी आहे? पहिले व्यक्ती, त्याभोवती कुटुंब, त्याभोवती समाज, त्याभोवती राष्ट्र, असं ते जग, अशी व्यवस्था आहे. त्याचा केंद्रबिंदू व्यक्ती आहे. त्या व्यक्तीमधला विकास होणं गरजेचं आहे. तो झाला की मग आपोआपच कुटुंबामध्ये विकास होणार, समाजामध्ये विकास होणार आणि आपली जी संकल्पना आहे राष्ट्रबंधुत्व, ती साकार होईल. त्यामुळे योग शिकणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून अष्टांग योग हा त्यासाठी. पहिली 2 अंग आपण अभ्यासली. त्याचा अगदी एक शॉर्ट रिसायटल करूया, उजळणी करू. 8 अंग आहेत योगाचे. आज आपण तिसऱ्या अंगाचा अभ्यास करणार आहोत. पहिलं अंग आहे यम, ज्याला सामाजिक शिस्त म्हटलंय किंवा निग्रह म्हटलंय. 5 प्रकारचे आहेत. अगदी थोडक्यात सांगतो. सत्य, अहिंसा, असत्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. हे आपल्या
आचरणामध्ये म्हणजे विहार जो आहे तो विहार, आहार, विहार आणि व्यायाम हे तीन घटक आहेत. एक दोनच मिनिटं द्या मला. ही त्यांची लिंक आलेली आमच्या काही ग्रुप्सला पाहिजे, तर 2 मिनिटात पाठव तुमच्याकडे येतो. आमच्या केंद्राचे खूप ग्रुप्स आहेत योगाचे. प्रत्येक ग्रुपमध्ये क्लासेस सुरू असतात, त्याची माहिती शेवटी तुम्हाला देणार आहे. आत्ता फक्त मला 1-2 मिनिटं द्या. सगळ्या ग्रुप्सना हा लिंक पाठवतो आणि मग तुमचं चला. तर तीन घटक महत्वाचे: आहार, विहार आणि व्यायाम. त्याच्यामध्ये आहारावरती आपण सध्या बोलणार नाही. विहारासाठी आपण कसं वागायचं, कशी कर्म करायची, त्यासाठी जे आहेत पहिले दोन घटक यम आणि नियम, त्याची आपण विस्तृत चर्चा केली. ते 5 यम आहेत, ते सामाजिक शिस्त आहेत. त्याचा संपूर्ण संबंध आपल्या समाजाशी, कुटुंबाशी असतो. तर सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य हे 5 यम आपण विस्तृतपणे पाहिले. त्याच्यावरती माझे लेख पण आलेले आहेत तरुण भारतमध्ये, दर मंगळवारी प्रसिद्ध होतात. तर याचे फायदे थोडक्यात बघूया. सत्य पालन केल्याने धैर्य प्राप्ती होते, व्हर्च्यूज इन लाईफ जे आपण सद्गुण म्हणतात त्याचा विकास होतो. अहिंसा पालन केल्याने निर्वैरता प्राप्त होते, आपला कोणी मत्सर करणार नाही. हास्य म्हणजे चोरी न करण्याची कला, हास्य पालन केल्याने काय होतं, निर्भयता प्राप्त होते, भय राहत नाही. अपरिग्रह पालन केल्याने पर्याप्तता मिळते, म्हणजे फिलिंग ऑफ कॉम्प्लेक्सन्सी, समाधान मिळतं. आणि ब्रह्मचर्य हे पालन करावं लागत नाही. हे 4 यम पाळलेत की आपण ब्रह्मचर्याच पालन करत असतो आणि ते केल्याने पावित्र्यता निर्माण होते. असे 5 सद्गुण विकास पावतात. त्यानंतर आपण नियमांचा अभ्यास केला दुसऱ्या सत्रामध्ये. नियम हे व्यक्तिगत जीवनासाठी आहेत. कुठले आहेत बघा: शौच म्हणजे शुद्धता, 3 गोष्टींची शुद्धता करायची असते: शरीर, मन आणि साधन. त्यानंतर संतोष, संतोष हा नियम आहे. तुम्हाला असं वाटेल संतोष नियम कसा आहे, मला पण ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस मलाही वाटत होतं. मी 12 वर्षापासून योग शिकतोय, आज मी 70चा आहे, पण अजूनही मी शिकतोच आहे. स्वतःला माणसाने विद्यार्थी समजायचं असतं शेवटपर्यंत. आणि अथांग आहे योगशास्त्र, अथांग आहे फार मोठं, त्याची संपूर्ण चर्चा आपल्यासोबत नाही करू शकत. तर संतोष हा नियम कसा आहे थोडं समजावून घेऊया. आपल्या समोर असलेली परिस्थिती 2 विभागामध्ये असते, कुठली घ्या. एक एरिया ऑफ कंट्रोल म्हणजे माझ्या अधिपत्याखालची, आणि दुसरी एरिया बियॉन्ड कंट्रोल, माझ्या अधिपत्यावरती. आपण काम, मनाची शक्ती, शरीराची शक्ती, ही एरिया ऑफ कंट्रोल म्हणजे आपल्या अधिपत्याखालील जी परिस्थिती आहे त्यावरच खर्च करायची असते. म्हणजे मग त्या ठिकाणी काम व्यवस्थित होऊन समाधान प्राप्त होतं. म्हणून संतोष हा नियम आहे. त्यानंतर तप, आज आपला विषय आहे तो. तप म्हणजे सातत्य. तपाचे अनेक प्रकार आहेत. शारीरिक तप आहे, मानसिक तप आहे, साधनेचं तप आहे. तर तपाचा एक साधा अर्थ असा आहे कन्सिस्टन्सी, सातत्याने करत राहणे, सातत्याने करत राहणे, सातत्याने करत राहणे, त्यात तप म्हटलेलं आहे. आता आपण योगाचा अभ्यास करतो आहे. योगासाठी आपल्या आयुष्यातला, आपल्या जीवनातला, आपल्या दिवसातला किती वेळ द्यायचा आणि तो रोज द्यायचा, त्याला तप म्हणतात. असं नाही की खूप मोठा मी माणूस आहे, खूप काम आहे, खूप आहे. नो, आउट ऑफ 24 hours
यू हॅव टू डिवोट 70 मिनिट्स फॉर सेल्फ. किती? फक्त 70 मिनिटं स्वतःसाठी द्यायचं असतात. सकाळी 45 मिनिट, संध्याकाळी 25 मिनिट. मग तुम्ही योग साधनेकडे जाता हळूहळू, मग वेळ भरपूर लागतो त्या ठिकाणी. तेवढं डिव्होशन आपलं वाढत जातं केले. त्याला तप म्हटलेलं आहे. आणि शोध, संतोष, तप, स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे सेल्फ लर्निंग. आपलं स्वतःच, आपण सगळे शिक्षित आहोत, सुशिक्षित आहोत का नाही हे आपण तपासायचं. त्याला म्हटलं आहे स्वाध्याय. आणि त्या स्वाध्यायासाठी काय करायचं, तर उत्तम ग्रंथांचं वाचन. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 ग्रंथ हे बेसिक आहेत, उत्तम आहेत. पहिले दासबोध, एकनाथी भागवत आणि मग ज्ञानेश्वरी. यांचं वाचन करून, ज्ञानेश्वरी बाबतीत काय म्हटलं आहे, एकतरी ओळी अनुभवावी. पारायण करून येत नाही, त्या ग्रंथ वाचून त्याच्यावर मनन चिंतन करून मग ते आपल्या आचरणामध्ये, विचारामध्ये येतात. आणि मग आपला स्वाध्याय घडतो. किंवा सत्संग करायचा, आपल्यापेक्षा ज्ञानी लोकांचं, आपल्यापेक्षा तपस्वी लोकांचे जे असतं त्यांचं सानिध्य ते पण प्राप्त करायचं. त्याने स्वाध्याय होतो. आणि हा स्वाध्याय हा 4था नियम आहे. आणि 5वा नियम आहे ईश्वर प्रणिधान. मागच्या वेळेस आपण याची डिटेल चर्चा केली आहे. जसं आपण सगळे गीतेचे अभ्यासक आहात, गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला काय सांगितलं, तू जे खातोस, पितोस, झोपतोस, काम करतोस, विचार करतोस, ते सर्व 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 मला अर्पण कर. त्याला ईश्वर प्रणिधान म्हणतात. ते काही कृतीने करायचं नसतं, मनाने करायचं नसतं. त्याला ईश्वर प्रणिधान म्हटलंय. आणि ईश्वर प्रणिधानाचे खूप फायदे आहेत. आज आपण शेवटी बघू, त्याच्यात तो भाग आहे या ठिकाणी. असे 5 यम आणि 5 नियम, इथून योग सुरू होतो. हे आचरणात शने शने आणायचे असतात, म्हणजे हळूहळू त्याचा अभ्यास करायचा असतो. खूप वेळा पाय घसरतो आपला, पण परत त्या जागेवर येतो. त्यामुळं हे आपल्या विहारात असलं पाहिजे. आणि मग तर तिसरा जो भाग आहे तो आहे आसन. आजचा विषय तो आहे आपला आसनांचा. तर आसनांचा संबंध कुठे येतो? शरीर आणि मनाशी, दोन्ही ठिकाणी येतो. तर योगासन एक तप म्हटलेलं आहे. तपाचे अनेक अर्थ तुम्हाला मगाशी मी सांगितले. शरीर म्हणजे तापवणे सुद्धा असं अर्थ तप म्हणजे. तर आता नरदेह, आपलं जे शरीर आहे त्याचं महत्व काय ते जरा समजून घेऊया. इथे मी एकनाथी भागवतातले काही ओळा वाचतो, मराठीत आहेत, आपल्याला सहज समजतील. नरदेह परम पावन, जो भक्ती ज्ञानाचे आयतन, आयतन म्हणजे ठिकाण, जेने साधे ब्रह्मज्ञान, तो धन्य धन्य नरदेह. आपल्या जीवनात जी प्रगती करायची आहे, योग करायचा आहे, तो ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी तिकडे जायचं आपल्याला. आणि ते फक्त नरदेहातच प्राप्त होतं. त्यामुळं नरदेह हा फार महत्वाचा आहे. जेने नरदेह जाणं निशेष खुंटे जन्म मरण. जन्म मरणाची जी आपली खरी एरदार आहे ती या नरदेहातच खुंटते. जेने जीव पावे समाधान, स्वानंद गय स्वय होय. जया नरदेहाची संगती, होय अविद्येची निवृत्ती. अति विद्या आणि अविद्या आहे, परत एक दुसरं प्रकरण आहे. त्या अविद्येची निवृत्ती होते. आणि लाभे भगवत पद प्राप्ती, हे विख्यात ख्याती नरदेही. त्याच्यामुळं मग आपल्याला योग साधतो, भगवत प्राप्ती होते. ज्या नरदेहाची प्राप्ती प्राणी मात्र वांछिती, प्राणी बापुडे तिकिती, स्वय प्रजापती नरदेवान. प्रजापती म्हणजे इंद्र, तो सुद्धा म्हणतो मला नरदेह मिळाला पाहिजे. आणि ऐसे नरदेहाचे श्रेष्ठपण, येथे साधे भक्ती विज्ञान, परी भक्ती ज्ञानास्तव जाणं, मनुष्यपण साधेन. आणि म्हणून नरदेह प्राप्ती झाली आहे, त्या नरदेहानेच आपली उन्नती शक्य आहे. त्यामुळे नरदेह सांभाळणं, त्याला स्वस्थ ठेवणं, त्याच्याकरता योगासन आहे. म्हणून ते तप आहे. आणि ते रोज करायचं असतं. एक दिवस केलं, 10 दिवस नाही असं नाही. रोज आपल्या दैनंदिनीतनं सकाळी 45 मिनिट, संध्याकाळी 25 मिनिट. आज संध्याकाळचा योगाचा अभ्यास मी करून घेणार आहे तुमच्याकरता. पण त्या नरदेहाचं म्हणजे शरीराचं स्वास्थ्य म्हणजे काय ते समजून घेऊया. याच्यामध्ये स्वास्थ्याच्या खूप शास्त्रांनी खूप व्याख्या दिल्या आहेत. एक व्याख्या या ठिकाणी बघू.
स्वास्थ्य म्हणजे काय तर समदोष समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वास्थ्य इत्यभिधीयते ही वाग्भटाने आयुर्वेदामध्ये केलेली व्याख्या आहे. वर्ल्ड ऑर्गनायझेशनने पण एक व्याख्या केली आहे स्वास्थ्याची. द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डिफाइन्स हेल्थ ॲज ए स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ डिसिजेस ऑर इन्फर्मिटी. मराठीत कसं करता येईल? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आरोग्याची व्याख्या म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तपणाची अनुपस्थिती नाही, तर संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची स्थिती म्हणून समजली जाते. आता योगशास्त्रामध्ये शरीराच्या स्वास्थ्यासाठी आसनं दिलेली आहेत. किती प्रकारची आसनं आहेत? 84. सगळी नाही करता येत आपल्याला, आपण करू पण नाही. काही ज्यांना विशिष्ट साधना करायची असते त्या ठिकाणी जातात. जसं की ध्यानामध्ये प्रगती करायची असेल, चक्र साधना करायची असेल, तर त्यासाठी महत्वासन, आसन, सिद्ध आसन या आपल्या वर्गात ते नाही देणार तुम्हाला. ते शिकावं लागतं, अत्यंत डेलिकेट. काही आसनं जे असतात ते खूप नाजूक असतात, त्यांचा सराव तज्ञ व्यक्तीकडनं शिकून करावा लागतो. पुस्तकात बघून, टीव्हीत बघून आपण काही करायचं नसतं. कारण आसनं करताना 4 स्थिती महत्वाच्या आहेत. 4 कंडिशन्स महत्वाच्या आहेत. अटी कुठली आहे? स्थिती म्हणजे जी पोझिशन दाखवलेली आहे त्या पद्धतीनेच आपल्याला घेता आली पाहिजे. एकदम येत नाही, त्यामुळे अर्धे आसनं करायची असतात काही दिवस. ती स्थितीपर्यंत पोहोचायचं असतं हळूहळू, मग फायदे होतात. त्यानंतर गती. प्रत्येक आसनानंतर आपल्या श्वासाची गती तपासायची. त्याचं पॅरामीटर कुठलं आहे? नाभी. प्रत्येक श्वासागणित बघा, आपली नाभीची हालचाल होते, खालीवर खालीवर. सगळ्यांनी आपला डावा हात नाभीवर ठेवा, डोळे बंद करा. श्वास जसा सुरू आहे तसा असू द्या. आत काय होतं बघा. श्वास घेताना पोट फुगतं, श्वास सोडताना खाली जातं. श्वास घेताना पोट फुगतं, श्वास सोडताना खाली जातं. प्राकृतिक क्रिया आहे. असं जर आपल्या शरीरात होत आहे तर समजायचं की आपलं श्वसन व्यवस्थित चालू आहे. काही लोक छातीत अडवून धरतात, फक्त छातीत कृत्रिमरित्या श्वसन करतात. तसं करायचं नाही. आपण श्वसनाला फार महत्व आहे. त्याच्या ज्यावेळेस आपण पुढं प्राणायामाचं सत्र घेऊ त्यावेळेस त्याचा सूक्ष्म अभ्यास होईल. आत्यापुरतं एवढं लक्षात ठेवायचं. गती. ही गती प्रत्येक आसनानंतर सूक्ष्म झाली पाहिजे, तरच पुढे जायचं. तोपर्यंत नाही. त्यानंतर आहे स्थिती, गती, क्रम. कुठल्या आसनानं तर कुठलं करायचं त्याला फार महत्व आहे. उलट सुलट केलं तर दुष्परिणाम होतात, ठरलेले आहेत. हा माझा अभ्यास आहे, त्यामध्येच मी एमडी केलाय. एमडी इन योगा थेरपी म्हणजे विशिष्ट आसन देऊन शारीरिक मानसिक रोग नाहीसे करण्याचं माझं हे आहे, स्पेशालिटी आहे. तेच आमचे क्लिनिक असतात, त्याच्यात सतत चालू लागतो अभ्यास. वैयक्तिक किंवा समूहामध्ये दोन्ही प्रकारचं चालू असतं. तर योगाने शरीर स्वस्थ राहतं, हे महत्वाचं एक सूत्र लक्षात ठेवा. आणि स्थिती, गती, क्रम बघितला आपण. आणि मती. मती म्हणजे काय तर प्रत्येक आसनाचे फायदे दिलेले आहेत. ते फायदे कसे होतात ते अनुभवायचे पण. जसं आता आपण ध्यान केलं, ध्यानाचे काय फायदे आहे पहिल्या स्थितीचे? आता केल्यानंतर तुम्हाला मिळालेत की नाही ते बघा. नसेल मिळालं तर हे ध्यान रोज करा, सकाळी उठल्यावर करायचं असतं. ध्यानाची पहिली पाहिजे. काय फायदे आहेत बघा. त्याने काय वाटतं? शरीर हलकं वाटतं, लाईटनेस थ्रूआउट द बॉडी. वजन किती असू द्या, बीपी नॉर्मल होतो. आधी आधी पल्स नाडी मोजा, ध्यानानंतर नाडी मोजा, ती सम झाली. तिसरं, मन शांत होत पहिल्या ध्यानाच्या अभ्यास. आता 4 मिनिटाच तुमचं ध्यान घेतलं मी, तेवढ्या वेळात काही लोकांना अनुभव आला पण असेल, मन शांत होत. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा पहिल्या ध्यानाचा म्हणजे मन वर्तमानात राहत. आपण वर्तमानात फार कमी असतो, भविष्यात आणि भूतकाळात जास्त राहतो. घडलेल्या घटनांमागे असतो, बाहेर असतो, आणि वर्तमानात कमी राहतो. योगाचा संदेश आहे याला सगळ्यांना
की आपण वर्तमानात राहायला पाहिजे जास्तीत जास्त वेळ. याचा अर्थ भविष्यातनं शिकायचं नाही, भविष्याचं प्लॅनिंग करायचं नाही किंवा भूतकाळातनं शिकायचं नाही असं नाही, पण मॅक्झिमम वेळ आपण वर्तमानात राहायचं. त्यांनी काय होतं, फोकसिंग आर्ट वाढते. म्हणजे आपलं लक्ष जे काम करतो त्या ठिकाणी पूर्णतः राहत आणि काम मग उत्तम होतं. मग ते घरातलं असो, दारातलं असो, ऑफिसचं असो, समाजात असो. आणि काम उत्तम झाल्याने आनंदाची निर्मिती होते. आनंदाची, मन आतून आनंदित होत राहत आणि मग चेहऱ्यावर कायम हास्य. ताणलेला चेहरा नाही. जे योग करतात, ध्यान करतात, त्यांचा चेहरा कसा असतो ताई? कायम स्माइलिंग फेस. आलं का लक्षात? हिस्साला चेहरा नाही. तर ते पहिल्या ध्यानाचे फायदे आहेत. असेच प्रत्येक आसनाचे वेगवेगळे फायदे आहेत. आता आपण थोडा शरीराचा थोडा अभ्यास करू, कारण आसन हे शरीरासाठी तप म्हटलंय आणि तपाचा सगळ्यात महत्वाचा जर लाभ असेल, तपाने शुद्धी साधते. तर शरीरामध्ये अनेक संस्था काम करतात, त्या प्राकृतिक गतीने सुरू आहेत. जसं की श्वासोश्वास हा सुरू आहे. कोणी जर म्हणत असेल की मी श्वासोश्वास करतो, ते चुकीचं आहे. श्वास हा सुरू आहे प्राकृतिक. कधी बंद होईल माहित नाही आपल्याला. आलं का लक्षात? तर अशाच अनेक क्रिया शरीरात सुरू असतात. त्यापैकी 4 व्यवस्था महत्वाच्या आहेत, त्या लक्षात घ्या. पहिली आहे श्वसन यंत्रणा. म्हणजे इथून इथपर्यंत श्वास जातोय का नाही जात आहे हृदयापर्यंत. त्या श्वासाचे आयाम आता मगाशी असं बघितलं आपण, नाभीपर्यंत जातात. ज्याचे नाभीपर्यंत जातात त्याचं पाचन उत्तम, त्याचं स्वास्थ्य उत्तम. ज्याचे मध्ये अडकतात आयाम व खाली जाऊ देत नाही तो आर्टिफिशियली, त्याचं स्वास्थ्य बिघडतं. तर पहिली संस्था कुठली आहे? श्वसन यंत्रणा. दुसरी आहे रक्ताभिसरण. डोक्याच्या या मधल्या भागापासून पायांच्या अंगठ्यांपर्यंत 24 तास रक्त वाहत असत. 24 तास. त्याच्यासाठी आपल्याला एकच पंप दिलाय, त्याला म्हणतात हार्ट. त्याची काळजी किती लोक आपण घेतो ते आपलं आपण बघा, बरं का? आणि शरीराच्या सगळ्या अवयवांना रोज ओव्हरऑलिंग लागतं. रोज. मशीनला आपण महिन्यातनं एकदा करतो, शरीराला रोज लागतं. आणि योगासन प्रत्येक अवयवाला आयाम देणार, ओव्हरऑलिंग करणार शास्त्र आहे. त्यामुळे योगासने खूप शास्त्रीयरित्या शिकायचे असतात, चुकीच्या पद्धतीने नाही. आजकाल खूप असं फॅड झालंय. सकाळी सकाळी खूप टीव्हीवरती लोक येतात अनेक, आणि ते सांगतात, त्यांना टेम्प्ट होऊन आपणही करायला लागतो. काही लोक प्रामाणिकपणे सांगतात शिक्षकासोबत करा, कारण तो तुम्हाला सुपरवाइज करणार, टीव्ही किंवा व्हिडिओ नाही. आता आमचे व्हिडिओ क्लासेस चालतात, त्याच्यामध्ये मी सुद्धा प्रत्येकाचं बघतो तो व्यवस्थित करतो का नाही, आणि नसेल करत तर ती चूक दुरुस्त करतो आपण. त्यामुळे अशा पद्धतीने आसनं शिकायचे असतात. पुस्तकात वाचून, टीव्हीत बघून नसतात करायचे. फार मोठी पथ्य आहे. काही लोक पाळतात, काही नाहीत पाळत. दॅट इज अलाइड. तर दुसरी संस्था कुठली सांगितलं? रक्ताभिसरण. तिसरी आहे पाचन, डायजेस्टिव्ह सिस्टम. सगळ्यांची बिघडलेली आहे, 99% लोकांची. बरोबर आहे का ताई? तर कशी काय बिघडली आहे बघा. त्याचं कारण असं आहे की आपण जे अन्न खातो त्याला यज्ञ म्हटलेलं आहे. उदर भरण नो हे त्याने जे यज्ञ कर्म आपण शिकला असेल लहानपणी. पोटामध्ये अग्नी प्रज्वलित झाला असेल तरच जेवायचं आहे. पहिली कंडिशन जेवणाची, म्हणजे भूक लागली तरच जेवा, अदरवाईज जेवू नका. दुसरी, तोंडामध्ये घास टाकल्यानंतर लाळेमध्ये मिक्स करून त्याची पेस्ट, स्लरी झाली पाहिजे. स्लरी म्हणजे पेस्ट नाही, लापशी म्हणतात त्याला. नंतर आत सोडायचं आहे. म्हणजे घास 32 वेळा चावायचा, आपण लहानपणी शिकलो शाळेमध्ये. त्याच्या मागचं प्रिन्सिपल काय आहे? किती वेळा चावतं त्याला महत्व नाही, त्याची लापशी झाली की नाही. आणि ती जसं अग्नीमध्ये आहुती सोडतात तुपाची, तशी ते धार आतमध्ये सोडायची आहे त्या अग्नीमध्ये. जठराग्नी प्रज्वलित झाल्यानंतर त्याला जेवण म्हणतात, त्याला यज्ञ म्हणतात. तसं आपण करायचं. आपण आज जेवताना बघा संध्याकाळी किती वेळा चावतो. मला तर काही वेळा खूप काळजी वाटते. मी ज्या पुण्यामध्ये फिरतो आणि खिडकीतनं बघतो कारच्या,
तरुण मुलं गाडी स्टँड करून वडापाव सांगला चला 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 तर खात असतात. काय आरोग्य होणार, काय साधणार तिचा? तर ती खाण्याची पद्धती नाही. त्यानंतर अशा रीतीने जेवण करताना मग ही पाचन संस्था टिकवण्यासाठी आसनं आहेत का? तर ती आसनं आहेत, पण पहिली कंडिशन आहे जेवतो कसं आपण. त्या रामायण कालामध्ये काही लोकांना माहित असेल आपल्यापैकी, हनुमंताला प्रश्न विचारला होता एकाने, कलयुग का आदमी कैसा होगा? तो बोले उसका पेट सामने रहेगा, सीना पीछे रहेगा. बोले क्यों? बोले खाएगा नहीं ठीक. आपण बरेच लोक गाई म्हशी सारखं खातो. गाई म्हशी कशा खातात? ते पहिले चारा घेऊन घेतात पूर्ण, दिवसभर रवंत करत बसतात. त्यांना ती व्यवस्था आहे, आपल्याला नाही. आपलं 65% अन्न याच ठिकाणी त्याचं पाचन झालं पाहिजे लाळ्यात मिक्स करून, आणि उरलेलं खाली. अशा पद्धतीने जर जेवलो तरच ते शरीरामध्ये मिक्स होतं किंवा लागतं, अन्यथा मग तिथेच पडलं राहतं. मग फॅट जमा होते, गॅसेस जमा होते, पोट पुढे छाती मागे अशी स्थिती होते आपली. तर पाचन संस्था अत्यंत महत्वाची आहे. त्या ठिकाणी पहिल्या अटी आहेत ह्या आपण सांभाळल्या पाहिजे. जेवण करताना पाणी प्यायचं नसतं, आधी 2 घोट पाणी प्यायचं. बऱ्याच शास्त्रामध्ये आपण आपोषण करतो जेवण करताना, तेवढ्याचसाठी हे इथली नळी ओली करायची आतून आतून आणि मग जेवायचं. तर आपोषण नाही करता येत आपल्याला, 3 घोट पाणी प्या, मग जेवण करा. जेवणानंतर परत 3च घोट पाणी प्यायचं, गटागटा लोटीभर पाणी प्यायचं नाही. अर्धा वाटी ताक घेऊ शकता फक्त. आहाराविषयी आपण एक सत्र पुढे केव्हा तरी घेऊ. आमच्या स्वास्थ्य योगामध्ये आहार तज्ञ येतात, ते घेतात. तर आहाराविषयीची एक साधी सूचना या ठिकाणी देऊन ठेवतो, विषय निघाला म्हणून. आपलं योगासनात सत्र आहे, तरी आहाराला फार महत्व असल्यामुळे आपल्याकडे भारतामध्ये ब्रेकफास्ट होत नाही, अल्पोपहार होत. सकाळी जे 9 वाजता भूक लागते त्यावेळेस अल्प खायचं असतं. सगळ्यात उत्तम अल्पोपहार फळांचा. ऋतूप्रमाणे जितके फळ निर्माण होतात, उपलब्ध असतात, ते सगळे आपण चिरून त्याचा रस करून नव्हे, ज्यूस करून नव्हे, फोडी करून खायचे असतात. किती? पोटभर खा, जितके लागतात ते सगळी खा. डायबिटीस असलं तरी आंबा खा, केळी खा, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी फ्रुक्टोज असते ते मग शुगर वाढत नाही. आणि हा आहार करा सकाळचा अल्पोपहार. त्यानंतर मात्र 2 तास काही खायचं नसतं. पाणी पण 1 घोट पिऊ शकता फार फार. त्यानंतर दुपारी माध्यान्हाला आपली 12 ते 2 ही वेळ आहे, त्यावेळेस पुरेसं जेवा, जेवढं शरीराला आवश्यक आहे तेवढं. त्यानंतर संध्याकाळी 4:30च्या दरम्यान आपल्याला चहाची आवश्यकता असते. माझा चहाचा कप बघायची, ऊन पडला मी घेतला नाही तो आज सेशन असल्यामुळे. तर त्यावेळेस जो चहा पितो आपण, तो काळा चहा प्यायचा, दुधाचा नाही. दुधाच्या चहातून ऍसिडिटी वाढते. त्यावेळेस काहीतरी षड्रसयुक्त पदार्थ खायचा असतो, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये चिवडा वगैरे बनतो त्या पद्धतीने घरगुती, तो षड्रसयुक्त पदार्थ खाऊन चहा प्यायचा. मग संध्याकाळी तुम्हाला परत अल्पोपहारच करायचा आहे, कमी जेवायचं. संध्याकाळी जे पोटभर ढेकर देत जेवतात त्यांना सगळ्या व्याधी येतात, कारण संध्याकाळी आपण रात्री स्वस्त असतो, निवांत असतो, हालचाल कमी असते, झोपेत असतो. त्यामुळे मग अल्प खायचं, असं एक साधारण सेंट्रल गाईडलाईन लक्षात ठेवा. आपण पाचन संस्थेवरती म्हणून हे सांगितलं. आणि चौथी संस्था आहे मलनिस्सारण, एक्स्ट्रिकेशन. जे खातो त्याचा मळ बनतो, तो समप्रमाणात बाहेर गेला पाहिजे. संपूर्ण गेला तर डिसेंट्री मध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे, थरथराट होते, आपण आपल्या पायावर उभं राहू शकत नाही. अशा पद्धतीची शरीराची एक स्थिती निर्माण होते. त्याकरता मलनिस्सारण ही व्यवस्था, ही संस्था उत्तम प्रकारे काम करायला पाहिजे. आणि या 4 संस्था नीट ठेवण्यासाठी काय करायचं, तर योगासनातले प्रामुख्याने 4 आसन सकाळी करायचे, ज्यांची नावं आत्ताच तुम्हाला देत नाही. आणि संध्याकाळी 2 आसनं करायची, जास्त नाही. त्यामुळे मग त्या 2 आसनांचंच आज डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे, किंवा तुम्हालाही ज्यांना इच्छा असेल त्यांनी माझ्यासोबत करायचे आहेत. एक साधारणतः 5:30ला आपण सुरू करू. तोपर्यंत योगासनाविषयीची अधिक माहिती या ठिकाणी घेऊ. 4 अटी सांगितल्यात मी: स्थिती, गती, मती आणि क्रम. आता प्रत्येकाच्या शरीरानुसार हे सगळे कॉमन झाले.
आसनामध्ये बदल केला जाऊ शकतो. समजायला एखाद्याला खूपच कमर दुखी आहे, त्यांनी काही आसनं करायचे नाही. एखाद्याला खांद्याचे दुखतात, त्यांनी काही विशिष्ट आसनच करायचे, बाकीचे करायचे नाही. अशी पथ्य असते आसनं करताना. त्यामुळे तज्ञ व्यक्तीकडून तुम्ही ती माहिती करून घ्या, मला कुठली आसनं करायची आहेत आणि तेवढी करा. त्यामुळे तुमचे हे सगळे त्रास नाहीसे होऊ शकतात. त्याला आम्ही योगोपचार म्हणतो. आपला एक स्वास्थ्य अभ्यासक्रमाचा रेग्युलर कार्यक्रम पण आम्ही सुरू करतोय ऑनलाईन. तुम्ही तो कार्यक्रम करायचा असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मी इच्छुक आहे एवढं फक्त तुमचा व्हॉट्सअप नंबर देऊन कळवा. मग त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे कधी करायचं तुम्हाला सांगू. तो आठवड्यातनं 3 दिवस चालणार आहे कार्यक्रम. पहाटे 5:15 ते 6:15 किंवा 6:30 या वेळा. तर ते तुम्हाला ते व्यवस्थित शिकता येईल. प्रत्येक तुमचा काही वेगळा अभ्यासक्रम तुम्हाला गरजेचा असेल तर त्या पद्धतीने ते करता येईल तुम्हाला. आता थोडस पुढे जाऊ आसनामध्ये. आसनं करताना महत्वाच्या काही अटी आहेत परत. ह्या 4 अटी तर सांगितल्यात. स्थिती, गती, मती आणि क्रम. मती म्हणजे त्या आसनाचे जे फायदे सांगितले आहेत योगशास्त्रामध्ये, ते फायदे मला मिळत आहेत अशी मनाची धारणा ठेवून करायचं. म्हणजे मग त्याचा फायदा होतो. आणि मग आसनं योगासनं कशी बनवायची, तर आसन करताना आपलं मन हे शरीरासोबत ठेवायचं, भटकायचं नाही इकडे तिकडे. म्युझिक लावून ते म्युझिक ऐकत आसन नीट करायचं, किंवा गडबड करत टीव्ही बघत आसन नीट करायचं. शरीरासोबतच मन ठेवलं तर मग ते योगासन होतं. आणि मग योगासन शरीरावर आणि मनावर दोन्ही ठिकाणी उत्तम काम करतं, उत्तम फायदे मिळतात. हा माझा अनुभव आहे. मी 70 उणे 12 एवढे वर्ष अभ्यास केलेला माणूस आहे तुमच्यासमोर बसलेला. त्याचा हिशोब तुम्ही करा. आणि त्या अनुभवातनं ह्या सगळ्या गोष्टी शिकलो, त्या तुमच्या समोर ठेवतोय. आणि योगशास्त्र अतिशय उत्तम शास्त्र आहे. सगळ्यांनी शिकायला पाहिजे, लहान मोठे स्त्री पुरुष सगळ्यांनी त्याचा अभ्यास रोज आपल्या दैनंदिनीमध्ये बसवायला पाहिजे. एक हिंदीमध्ये कहावत आहे, म्हण आहे, सर सलामत तो पगडी 50. जेवढे आता IT चे विद्यार्थी माझ्याकडे जास्त येतात, स्टुडंट जे IT मध्ये कामाला आहे, त्यांनी जास्त त्रास आहे. एक तो वर्क फ्रॉम होमची एक फॅसिलिटी त्यांना मिळाली, ती फॅसिलिटी जीवघेणी आहे. 12-12 तास काम करावं लागतं त्यांना, आणि सतत असं बसून परत डोकं पूर्ण व्यापलेलं त्या विचाराने. सगळ्यांना मोस्टली डिप्रेशनचा, बीपीचा असे त्रास सुरू झाले आहेत. तर त्यांना आम्ही सांगतो, सर सलामत तो पगड़ी 50, आपके लिए थोड़ा समय निकालो दिन में से, सुबह के 45 मिनट, शाम के 25 मिनट, और खुद के लिए समय दो, योगा करो. फिर आपका सर यानी शरीर उत्तम राहील, मन पण शांत राहील. आणि मेडिटेशन हे मन शांत ठेवण्यासाठी उत्तम माध्यम आहे. आपण या वर्गाच्या शेवटी, जसं मगाशी सांगितलं ताईंना, की शेवटी तुमचे प्रश्नोत्तर झाले किंवा परत एक ध्यान करणार आहे. आपण 6ला वर्ग संपवणार आहे. तर त्यावेळेस मग ध्यानाची दुसरी स्थिती ती खरी शांतीचं ध्यान आहे. आणि त्या ध्यानाच्या आधी हा आधी एक कर्म प्रार्थना करू. यमनियम कशासाठी पाळायचे योगशास्त्रातले, आपले कर्म हे नीट व्हायला पाहिजे, चांगली व्हायला पाहिजे. असं आपलं शास्त्र सांगतं की मनुष्य जन्म हा 10,000 वर्षानंतर मिळतो. अनेक योनीतनं आल्यानंतर कर्माचे भोग भोगत 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 आपल्याला मनुष्य जन्म मिळावा असतो. कारण आपल्या हातून काहीतरी चांगली कर्म झालेली असते. आता या जन्मात काय करायचं, या जन्मात उत्तम कर्म करायची. उत्तम कर्म करायला काय करायचं, तर कर्म करताना यमनियमाचं पालन करायचं, असं ते सूत्र आहे. तर त्या सूत्रानुसार सर सलामत तो पगडी 50, म्हणून शरीर स्वस्थ ठेवणे, कारण नरदेहातनच ही प्रगती साध्य आहे. योगाचा उद्देश काय, योग म्हणजे जोडणे, साध्या सोप्या भाषेमध्ये. ती शास्त्रीय डेफिनेशन आहेच. शरीर मनाशी जोडायचं, मन आत्म्याशी जोडायचं, आत्मा परमात्म्याशी जोडायचं. आणि हे कुठे आहेत, हे सगळे आतच आहेत, बाहेर काही नाही. एव्हरीथिंग इज इन साईड. जसं आपण योगामध्ये एक चक्र साधना आहे,
त्याचे आमचे आता वर्ग सुरू आहेत. ही दुसरी साम आहे. पहिली साम होऊन गेली. 7 चक्र असतात शरीरामध्ये. चक्र म्हणजे काय समजूया साध्या भाषेत, जसं इलेक्ट्रिकचे आपण आपल्या घरी फिटिंग करतो तर मध्ये मध्ये पॉवर पॉइंट असतात. इट्स अ पॉवर पॉइंट इन द बॉडी. किती आहेत? 7 आहेत. मुलाधारापासून सहस्त्रारापर्यंत. त्या प्रत्येक चक्रामध्ये वेगवेगळ्या शक्ती आहेत. त्या प्रत्येक चक्राच्या सानिध्यामध्ये येणारे सगळे अवयव स्वस्थ राहतात. त्या चक्रांचा जर अभ्यास केला आपण, त्यांची साधना केली तर. ते कशासाठी सांगतोय तुम्हाला, की सगळं शरीरातच आहे, बाहेर काही नाही. म्हणून नरदेह, शरीर फार महत्वाचं आहे आणि ते उत्तम ठेवणं आपलं कर्तव्य आहे, डॉक्टरांचं नाही. तसं डॉक्टरांनी औषध देऊन आपण बरे होत नाही, आपणच घ्यावं लागतं तेव्हा रोगी बरा होतो. तशी आसनं ही फक्त पुस्तकात बघून शिक्षकांनी करून नाही, ते आपण स्वतःच्या दैनंदिन मध्ये उतरावे लागतात, तर त्याचा आपल्याला फायदा होतो. आणि बऱ्याच लोकांची तक्रार असते, तर जमत नाही हो. तर सुरुवातीला कोणालाच जमत नाही. त्या पद्धतीने आपण प्रयत्न करायचा. आज आपण 5:30 ला एक 7 मिनिटं कमी आहेत. 5:30 ला तुमच्याकडनं 2 आसनांचा सराव करून घेणार आहे. माझ्यासोबतच करायचे आहेत तुम्ही. अर्धेच आसन शिकायचे. सुरुवातीला अर्धी आसनं करायची असतात काही दिवस, नंतर मग पूर्ण आसनांकडे जायचं आहे. आमचे जे विद्यार्थी आमच्या केंद्रामध्ये जॉईन होतात त्यांना ते माहिती आहे, अर्ध्या आसनाचा सराव झाल्याशिवाय पूर्ण आसनाकडे जायचं नसतं. तर तो सराव खूप महत्वाचा असतो. जसं संगीताचा अभ्यास करताना सराव महत्वाचा आहे, गायनाचा अभ्यास करताना तसंच योगाचा अभ्यास करताना सुद्धा सराव खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यासाठी एक मनाचा निर्धार करणं आवश्यक आहे फार, की माझ्या शरीरासाठी, माझ्या मनासाठी, माझ्या आत्म्यासाठी मी 24 तासातले 70 मिनिट देईल. दॅट शुड बी द डिटर्मिनेशन इन माइंड. ते स्वतःच करावं लागतं, इतरांना दोष देऊन उपयोग नाही. किती तुम्ही मोठे असा, किती तुमचं शेड्यूल बिझी असतो, ते 70 मिनिटं आपण आपले काढायचे आपल्या वेळेनुसार. पहाटेचा अभ्यास अत्यंत लाभदायी असतो. जसजसं मग दिवस वाढत जाईल तस तस त्याचे लाभ कमी होत जातात. त्यामुळं पहाटेचा अभ्यास आणि सायंकाळचा अभ्यास हे फार महत्वाचे आहे. तर सायंकाळच्या अभ्यासामध्ये जी 2 आसनं आहेत त्यांच्याविषयी थोडी चर्चा करतोय आधी, आणि मग आपण त्याचा सराव पण करू. तर त्यातलं पहिलं आसन आहे, चित्र दाखवायला आता माझ्याकडे नाही. पहिलं आसन जे संध्याकाळचं असतं ते असतं शवासन. दिवसभरात थकलेलो असतो आपण, मनाने शरीराने श्रमलेलो असतो, तर शवासन करून हा थकवा नाहीसा करायचा असतो. शवासन हे अत्यंत कठीण आसन आहे, सोपं नाही. लोकांना शवासनी झोप असं वाटतं. झोप येईल पहिल्या स्थितीमध्ये, हरकत नाही. दुसऱ्या स्थितीमध्ये पण झोप येऊ शकते. ते 4 स्थिती आहेत योग निद्रेपर्यंत, त्या आम्ही हळूहळू शिकवतो, एकदम शिकवता येत नाही. तर शवासनामध्ये जाऊन काय करायचं असतं, तर नाभीवरती मन लक्ष केंद्रित करायचं. नाभीची जी हालचाल सुरू असते श्वासामुळे, अप डाऊन, अप डाऊन, ती सूक्ष्म 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 होऊ द्यायची असते. ही स्थिती करताना आपण बघू. आणि शवासन जसं म्हटलं अत्यंत कठीण आसन आहे. नंतर मान डावीकडे करून या नाभीपासून उत्पादित सूक्ष्म कंपन शरीरात अनुभवायचे असतात. पूर्ण शरीरामध्ये अनुभवायला येतात, पोटऱ्या, मांड्या, छाती, भोवयापर्यंत. त्याचा अनुभव घेतल्याने मग शरीर हलकं प्रतीत होतं आणि मन आल्हादित. आल्हादित म्हणजे शांत आणि आनंदी. तो शवासनाचा फार मोठा फायदा आहे. आणि ती कंपन अनुभवता अनुभवता कदाचित झोप येईल, तुमची झोप झाली नसेल किंवा खूप थकले असाल तर त्या ठिकाणी 5-7 मिनिटाची झोप येणं हा काही अपराध नाही शवासनामध्ये. त्यानंतर मग आपण रक्ताभिसरण सुधारण्यासाठीच एक आसन करतो त्या ठिकाणी. ते मी तुम्हाला तुमच्याकडनं करून घेणार आहे, करून पण दाखवणार आहे. त्याला म्हणतात अर्ध हलासन. पाय 90 अंशात वर उचलायचे. तो 90 अंश साधत नाही बराच वेळा. त्यासाठी काय करायचं ते पण आपण बघूया. तिथून मग पुढे शरीर हातांनी वर उचलून
120 अंशात जायचं, त्याला विपरीत करणे म्हणतात, नावच विपरीत आहे त्याचं. तर त्या ठिकाणी काय लाभ होतात ते पण तुम्हाला आसन करताना सांगितले. तुम्ही माझ्यासोबतच ते करायचे नंतर. हे विपरीत करणे जे आसन आहे ते इतकं लाभदायी आहे शरीरासाठी. त्याने रक्ताभिसरण सुधारतं, पहिला महत्वाचा फायदा. त्वचा उत्तम राहते, दुसरा महत्वाचा फायदा. थकवा सर्व नष्ट होतो दिवसभराचा, म्हणून संध्याकाळी करायचं. आणि डोळ्याची दृष्टी चांगली राहते. आणि त्या ठिकाणी अट एक महत्वाची आहे की विपरीत करणे दोनदा करता येत नाही. नो रिपिटेशन, रिपिटेशन आर नॉट अलाउड. फक्त एकदा. तिचं ड्युरेशन म्हणजे अवधी वाढवायचा असतो, 1.5 मिनिट ते 15 मिनिट. माझ्या एक त्या गोष्टीला फार वर्ष झाले. एक विद्यार्थिनी होते, त्यावेळेस मी होम थेरपी करायचो घरी जाऊन. तर त्या 60-65 वर्षाच्या असतील, उत्तम करायचं विपरीत करणे. त्यांना डायबिटीस होता. तर सूचना दिली होती हे एकदाच करायची, वेळ वाढवायची. मी ज्यावेळेस क्लासला नसलो त्यावेळेस ते 5-5, 6-6 वेळा विपरीत करणे करायचे. तर त्यांची जी अटेंडंट होती ती मला, मी गेलो की बाहेरून मला कानात हळूच सांगायची, ते म्हणजे ते 5-5, 6-6 वेळा करतात. रागवलं, म्हटलं असं करू नका, त्यांनी किडनी डॅमेज होत. आणि शेवटी त्यांचं तेच झालं, दोन्ही किडनी डॅमेज झाले. मग ते मला बोलवायला लागले त्यांचे मिस्टर की सर येऊन काहीतरी करा. म्हटलं सॉरी करणं फार कठीण आहे आता. तर त्या अशा सूचना ज्या आसनं करतानाच्या असतात त्या खूप महत्वाच्या असतात पाळणं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला भीती घालवत नाही, पण त्याची अट सांगतो, विपरीत करणे. ती झाल्यानंतर मग आपण वाम कुक्षीमध्ये झोपायचं. 3 मिनिटं वाजते 5:30ला. वाम कुक्षी हे विश्रामाचं अत्यंत उत्तम साधन आहे योगात. डाव्या कुशीवर झोपणे म्हणजे वाम, आपल्या सगळ्यांना माहिती. त्याची थोडी टिपिकल स्थिती आहे, ती तुमच्याकडनं करून घेईल. आणि त्या ठिकाणी फायदा काय होतो, तर हृदयाला पर्याप्त मात्रेत रक्त पुरवठा होतो आणि शरीरामध्ये ऊर्जा जागृत होते. 3 वेळा दिवसात वामकुक्षी करतात त्यांना कधी हृदयाचा विकार होत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. सकाळी झोपेतनं उठल्याबरोबर गादी सोडायच्या 3 मिनिट तिथंच झोपायचं, गादीवरच वामकुक्षी. आणि मग तसंच उठायचं, पाठीवर जाऊन नाही. दुसरी योगाच्या मध्ये अर्धा ते 1 मिनिट, जास्त करायची नाही. तिसरी दुपारचं जेवण झाल्यानंतर शतपावली करायची. शतपावली म्हणजे 100 पावलं घरात चालायचं, चप्पल न घालता, स्लीपर न टाकता, पायात नंगे पाव. मग वज्रासनात बसा. वज्रासन आज दाखवेल, हे अत्यंत उत्तम आसन आहे. वज्र म्हणजे कठीण, त्यांनी शरीर मजबूत होतं, बीपी नॉर्मल राहतं, अन्न पचन चांगलं होतं. ते एकमेव आसन आहे जेवण झाल्यावर ताबडतोब करता येतं आणि मन शांत होतं वज्रासन. तिथं आपण नामस्मरण करायचं जेवण झाल्यानंतर, वज्रासनात बसून देवाचं जे काही आपलं नाम असेल ते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नावरती उत्तम उत्तम संस्कार होतात. आणि मग 15 मिनिट वामकुक्षीत झोपायचं. त्या ठिकाणी झोप येते 5-7 मिनिटाची, अत्यंत उपकारक झोप आहे. उरलेल्या दिवसासाठी फुल एनर्जी मिळते त्यांनी. आता मी तुमच्या क्लासच्या आधी वामकुक्षीच करत होतो 15 मिनिट. मुलगा म्हणला पप्पा झोपू नका, म्हणलं झोपत नाही, फक्त 15 मिनिटं वामकुक्षी करतो आणि मग उठतो. तर अशी ती वामकुक्षी अत्यंत एनर्जी देणार, शक्ती देणारी असते. अशा 3 वेळा वामकुक्षी आपण करायला पाहिजे. त्यानंतरचं जे दुसरं आसन आहे सायंकाळचं, ते आहे सुप्त वज्रासन. थोडं लवचिकपणा जास्त लागतो, पण ते केल्यामुळं काय फायदे होतात, तर किडनी स्वस्थ राहतात. डायबिटीस असेल तर तो क्युअर होतो. ज्यांना डायबिटीस नाहीये त्यांना करण्याची, डायबिटीस होण्याची शक्यता कमी असते. आता 5:30 झाले आहेत. मी या 2 आसनांचं डेमॉन्स्ट्रेशन देतोय तुम्हाला, तुम्ही माझ्यासोबतच करायची. तुम्ही आपापली सूचना दिल्या होत्या की एक 3x6च योगा मॅट नव्हे, नॅचरल प्रॉडक्ट पाहिजे. जसं की दरी आहे, ब्लँकेट आहे, हे अंथरायचं. झोपताना पाठीवर महत्वाची सूचना आहे,
उत्तरेकडे डोकं करायचं नाही, उत्तर सोडून कुठे डोकं करा. आणि आता आपण 5:30 झाले, एक 10 ते 12 मिनिटामध्ये त्या 2 आसनांचा अभ्यास करू. मी दिसतोय सगळ्यांना? हो हो. सगळ्यांनी करा. शवासन तर सगळेच करू शकतात. 3 तास आधी जेवण झालेलं असलेलं पाहिजे. त्याच्या कमी वेळात जर झालं असेल त्यांनी करू नका. आता शवासनाची स्थिती घ्या. पाठीवर झोपलोय आपण. पायामध्ये तेवढं अंतर जेवढं खांद्यात आहे त्यापेक्षा जास्त नको, कमी पण नको. हात 6 इंच दूर, तळहात आकाशाकडे, बोटांचे अग्र आकाशाकडे स्वाभाविकपणे, डोळे बंद. पहिलं काम, मन नाभीवर न्या. नाभी म्हणजे बेंबी. तिथे श्वासागणिक हालचाल चालू आहे, वर खाली वर खाली. त्या हालचालीवर एकाग्र. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर नॅव्हल मूवमेंट. ती गती शांत 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 होऊ द्या. इथून पुढे मन शरीरासोबत ठेवायचं पूर्ण आसन होईपर्यंत. ते भटकू द्यायचं नाही. आता संध्याकाळची वेळ असल्यामुळं शवासनाची दुसरी स्थिती करायची. मान किंचित डावीकडे टाका. शरीर सैल सोडा थोडं. मन नाभीवर. तिथल्या प्रत्येक गतीने सूक्ष्म कंपन निर्माण होतात. ती शरीरामध्ये अनुभवायचा प्रयत्न करा. शरीर जेव्हा श्वास सोडतं तेव्हाही कंपन पोटऱ्या, मांड्या, छाती आणि भुवया या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतात. त्या त्या ठिकाणी या कंपनांचा अनुभव. त्याने आपल्याला शरीर हलकं वाटेल, मन आल्हादित होईल. नाभीच्या हालचालीपासून निर्माण होणारी सूक्ष्म कंपन आपण शरीरात अनुभवतोय. त्याच्यामुळे काय सिद्ध होतं की आपला मज्जारज्जू, नर्वस सिस्टम उत्तम काम करते. जरी कंपन जाणवत नसतील तर मग तर काहीतरी गडबड आहे असं समजायला हरकत. मग त्यासाठी आपल्याला विशिष्ट प्राणायाम करायला लागतो. ही कंपन श्वासात विलीन होईपर्यंत थांबायचं. मग हळूहळू पाय जोडा, हात जवळ घ्या, तळहात जमिनीकडे ठेवा, मान सरळ करा. आपण संध्याकाळचं पहिलं अर्ध आसन शिकतोय आज. त्याचे 2 टप्पे आहेत. आपले ड्रेस नीट करा. स्त्रियांनी आपल्या पॅन्टीमध्ये वरचा वस्त्र खोचून घ्या, ते तोंडावर पडायला नको. पुरुषांनी का. आणि मग दोन्ही पाय एकाच वेळी 90 अंशात वर उचला. त्याला 90 डिग्रीज म्हणतात. खाली बघा, हे 90 अंश नाहीयेत. मग काय करणार? दोन्ही गुडघ्यांच्या वर हातांनी पाय धरा, पोटऱ्यांच्या मागे धरायचे. गुडघे आकाशाकडे खेचा, पावलं स्वतःकडे खेचा आणि इथं थांबा. आता 90 अंशाचा कोण मॅक्झिमम झालाय. डोळे बंद ठेवा. लक्ष पायांमध्ये ठेवा. पायातलं सगळं रक्त खाली येतंय आपल्या कमरेपर्यंत. ते येऊ द्या. इथं थोडा व्यायाम करायचा. पावलं परत आकाशाकडे दाबायची, गुडघे वर खेचायचे, थांबायचं.
परत पावलं स्वतःकडे खेचा. मेक द फीट हॉरिझॉन्टल. गुडघे तानावर, पोटऱ्यांमध्ये, मांड्यामध्ये, गुडघ्यामध्ये उत्तम ताण देत आहेत. पायांसाठी उत्तम आसन अर्धलासन. आणि इथे थोडे पाय शरीराकडे खेचा. गट लेवल म्हणजे नाभी खालच्या जेवढ्या ग्रंथी आहेत शरीराच्या दबल्या पाहिजे. यांसाठी फार उपकारक असं. भिंतीला पाय लावून पण करू शकता, दिवसा पण करू शकता, संध्याकाळी केल्याने फायदे होते. आणि इथे काही वेळ थांबून सगळं रक्त खाली आलंय असं जाणवतं आपल्याला. पाय हलके 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 वाटतात. त्यावेळी दोन्ही हात नितंबाखाली घालून हातांच्या आधारे कोपरावर भार देऊन शरीर वर उचलायचं 120 अंशामध्ये. संपूर्ण भार हा हातांवर. डोळे उघडून बघितलं तर पायाचे अंगठे डोळ्यांच्या सरळ रेषेत. पावलं स्वतःकडे खेचायचे. जिभेचं टोक घशात घालायचं. जिभेच्या ग्रंथींवर उपचार द्यायचे मनाने. स्वस्थ, सुदृढ, ताण विरहित. आता ज्यांना असं उचलायला जमत नाही त्यांच्याकरता सोपा उपाय सांगतो. आपण उठून बसायचं, पाय पुढं पसरवायचे आणि हात शरीराच्या बाजूला दाबायचे, नितंब बाजूला. शरीर एकदम स्टिफ करायचं, लाकडासारखं कडक. आणि तो रोल बॅक व्हायचं. स्प्रिंग ऍक्शन मिळते शरीराला. त्या स्प्रिंग ऍक्शननी खालचा भाग उचलला जातो. तो लगेचच झेलायचा हातानं या पद्धतीने. आणि आपण आरामात 120 अंशात पोहोचतोय. अर्धा आसन आहे. पावलं स्वतःकडे, हातांची रचना हातांवर शरीर पेरलेलं आहे. पावलं स्वतःकडे खेचून डोळे बंद, जिभेचं टोक घशात आणि घशातल्या ग्रंथीला मनाने उपचार, मानसोपचार करायचा. स्वस्थ, सुदृढ, ताण विरहित. आसनाचा आनंद घ्यायचा. आनंद काय? संपूर्ण रक्त कमरेपासून खांद्यापर्यंत येत आहे. आणि इथं एक एक्सरसाइज आहे. वर डोक्याच्या वर जागा पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी मी थोडी माझी स्थिती बदलून दाखवतो. ज्यांना आपण विपरीत करणे दिलोय या पद्धतीने, ज्यांना कमरेचा त्रास आहे, इन्शुलिन कमी सुटतं, डायबिटीस आहे, त्यांनी इथं थोडी कवायत करायची. दोन्ही पाय डोक्याच्या वर म्हणजे जमीन आहे त्याला अंगठे लावायचे, परत वर यायचं, परत अंगठे बघायचे, परत खाली जायचं. असं एक 10 वेळा करायचं. त्याच्यामुळं कमर दुखी तर थांबेलच, बद्धकोष्ठता राहणार नाही. डायबिटीस मध्ये अत्यंत उपयुक्त, शुगर वाढू देणार नाही. आणि असे 10 वर्तन झाले की मग आपण हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर दाबत खाली यायचा. पाठीला उत्तम आयाम, मसाज मिळेल. परत 90 अंशात थोडं थांबा आणि मग पाय हळूवार खाली आणून लगेचच वामकुक्षी जाईल, म्हणजे डाव्या कुक्षीवर झोपायचं. तिथली स्थिती घ्या. डावा हात वर, डाव्या दंडावरती झोप. उजवा गुडघा पोटाच्या खाली, उजवा पाऊल डाव्या गुडघ्या, वाम, डोळे बंद, श्वासाकडे लक्ष देऊन थांबा. श्वास सूक्ष्म बनेपर्यंत पडून. जसं की सांगितलं, वाम आरामाचं उत्तम साधन आहे. श्वासाकडे लक्ष देऊन सूक्ष्म करायचं, तोपर्यंत पडून. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, जसं आपल्या
एवढा वेळ तिथे द्या. आणि उठताना हाताने उजव्या हातावर कोपरावर भार देऊन असंच उठायचं, पाठीवर जाऊन उठायचं नाही. झोपेतलं उठताना सुद्धा पाठीवर जाऊन उठायचं नसतं. जे लोक पाठीवर जाऊन उठतात त्यांना कमरदुखी सुरू होतं काही दिवस. त्यामुळं उठल्याबरोबर आपण गाडीवर वामकुक्षी करून अशा रीतीने उठायचं. आता दुसरं आसन दाखवतो. हे अर्ध आसन झालं. त्याचं पुढचं जे आसन आहे त्याचं नाव आहे सर्वांगासन. ते आज दाखवलं नाही. त्याचे तर फार अनंत उपकारक फायदे आहेत शरीराला. आता दुसऱ्या आसनामध्ये जाऊया. मी माझा मागचा भाग दाखवतो आणि तुम्हाला नीट कळेल. आपण प्रथम वज्रासनात बसायचं. वज्रासनाची स्थिती काय? पायाचे अंगठे जोडलेले, टाचांच्या मध्ये बसायचं, टाचांच्या वर नाही. बऱ्याच वेळा चुका होतात आपल्याकडनं, टाचांवर बसतो आपण आणि मग वज्रासन त्रासदायक होतं. असं बसून मागे बघायची जागा आहे की नाही पुरेची. आणि पहिली स्थिती, पुढचं आसन जे आहे अर्ध सुप्त वज्रासन. त्याचं नावच अर्ध आहे. सुप्त वज्रासन पुढे, ते जरा कठीण आहे. दोन्ही हात अशा रीतीने मागे ठेवायचे, हाताची बोट पायाच्या बोटांना स्पर्श करतील, तळवे जमिनीवर, आणि हातावरती रेस्ट व्हायचा. मान मागे सोडायची, कमर पुढे खेचायची, डोळे बंद, आणि जस्ट एन्जॉय. अतिशय आनंददायी असेल. कमरेमध्ये, खांद्यांमध्ये, कोपरामध्ये उत्तम ताण ते घेत राहा. हे 1/4 आसन. आपण जर लवचिक असू, मनात आत्मविश्वास असेल, तर एक एक कोपर जमिनीवर राहायचं, 1 बाय 1. हात बाहेर काढायचे, मान मागे सोडायची आणि कोपरावर रेस्ट करून थांबायचं. आता ताण आपल्या पेल्विक बोन मध्ये म्हणजे त्रिकास्थ मध्ये मिळत आहे. ज्याला जमतं त्यांनीच फक्त करा, बाकीच्यांनी नका करू. हा, हा, करेक्ट. म्हणून पूर्ण म्हटलं कोपर जे आहे हे पाठीमागे लावायचं आहे आणि हळूहळू खाली यायचं आहे. लवचिक श्वास असेल तरच सोडत करा, हळूहळू खाली अन्यथा यायचंय. करू. आणि मग आता परत पुढची स्थिती, कोपर पाडे खाली सरकवायचे, डोकं लागेल. आता डोक्याचं मध्य ठेवायचं जमिनीवर, मागचा भाग नाही. त्यासाठी हाताने डोकं वर उचला, मान मागे वळवा जास्तीत जास्त, डोक्याचं मध्य लागेल. आणि मग हात नाभीच्या बाजूला, कोपर शरीराला चिकटलेले, शरीर 2 टाचांमध्ये, गुडघे जोडलेले, ही स्थिती अर्ध सुप्त वज्रासन. आणि इथं दीर्घ श्वसन करायचं. श्वास खेचायचा, घशात आवाज करत बाहेर काढायचं. म्हणजे घशाचे ग्रंथी उत्तम राहील, याला उज्जय म्हणतात. पाठीच्या कण्याला उत्तम आयाम, किडनी स्वस्थ राहतील, डायबिटीस क्युअर होतं असं योगशास्त्र सांगतं. 5 वेळा करायचं. सर अतिशय उत्तम आसन संध्याकाळी. हेच एकदा सर असं आडवं करून दाखवू शकाल? हा, हं. डोकं दिसत नाही का माझं? हा, डोकं दिसत नाही आहे आणि पूर्ण स्थिती दिसत नाही आहे. परत जातो मी, फास्ट जातोय जरा स्थितीमध्ये. तुम्ही असं फास्ट जाऊ नका. ही स्थिती आहे वज्रासन. आता मी कोपरावर जाऊन डोक्याचा मध्यभाग हाताने उचलून मान मागे वळवली आणि नेक स्टँड केलाय. हात नाभीच्या बाजूला, कोपर अगदी जवळ, शरीर 2 टाचांच्या मध्ये सुखावं, गुडघे जोडलेले, डोळे बंद, आणि आता दीर्घ श्वसन करायचं. मांड्या पूर्ण ताणल्या जातात, दीर्घ श्वसन होतं पूर्णपणे. ज्यांना त्रास असेल त्यांनी करू नका. कमरेचा त्रास पूर्ण नाहीसा होतो, पण वज्रासनात बसता आलं पाहिजे सुरुवातीला. अतिशय सुंदर आसन. आणि मग उठताना दोन्ही घोटे पकडून कोपराच्या आधाराने उठायचं. असं जमत नसेल तर शरीर एका बाजूला झुकवून द्यायचं, उजव्या भागाला, आणि तिकडे जाऊन पडायचं. तसं सोप्या भागाने पण उतरता येतं. पण सुप्त वज्रासन हे अत्यंत उपकारक आसन पाठीच्या कण्यासाठी.
पाठदुखी कमरदुखी तर पूर्ण थांबते, किडनी स्वस्त होतात, रक्तशुद्धी होते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, मानेचे स्नायू संधी उत्तम राहतात, फार उपकारक आहे पित्त वगैरे. पुढचा भाग तुम्हाला आज दाखवत नाही, अर्धा शिका आधी. आणि आता उठून बसायचं. आता आपले सत्राची वेळ संपत आली आहे. इथं पुढे 4 प्राणायाम असतात. प्राणायाम तुम्हाला आजच्या सत्रामध्ये नाही, सोपे प्राणायाम असतात, पण आपण ध्यानामध्ये एक प्राणायाम नंतर करू. आता तुम्हाला प्रश्नोत्तरासाठी वेळ देतोय. शांत बसा, पहिले 2 मिनिटं काही करू नका, स्वस्थ बसा. ज्यांना वज्रासनात बसता येतं सुखावं त्यांनी वज्रासनात बसा. ज्यांना साधी मांडी घालून बसतायत त्यांनी साधी मांडी घालून बसा. ज्यांना खुर्चीत बसाय त्यांनी खुर्चीत बसा, नो प्रॉब्लेम. डोळे बंद, फक्त श्वासाकडे लक्ष द्या. श्वास सूक्ष्म होऊ द्या. आसन केल्यानंतर श्वास थोडा अस्वस्थ होतो आणि तो व्हायला पण पाहिजे, तो शांत करा. मी माझ्या सवयीप्रमाणे वज्रासनात बसतो, मला ते अत्यंत सुखावं आहे. आणि या आसनातच आता तुम्हाला श्वास सूक्ष्म करायला सांगितलं आहे. 1-2 मिनिटं खर्च करा स्वतः. मगाशी जसं आपण पहिल्या ध्यानामध्ये श्वासाकडे लक्ष देत होतो तसं लक्ष द्या. आता आपण उजळणी करूया आजच्या सत्राची. प्रथम आपण मागच्या 2 सत्रांची उजळणी केली, यमनियम बघितले, त्यानंतर नरदेहाचं महत्व बघितलं. या जन्मामध्ये आपल्याला नरहृदय मिळालं आहे, त्यातूनच उन्नती शक्य आहे, त्यातूनच ब्रह्म साक्षात्कार शक्य आहे, त्यातूनच देवाकडे जाणं शक्य आहे, जो योगाचा उद्देश आहे. शरीर मनाशी, मन आत्म्याशी, आत्मा परमात्म्याशी, असं ते जीवनाचं साध्य आहे योगशास्त्र प्रत्येकाला दिलेलं. ते केव्हा साध्य होतं? त्या नरदेहातच. म्हणून हा नरदेह सांभाळणं, स्वस्थ ठेवणं महत्वाचं आहे. ते आपण एकनाथी भागवतातल्या काही ओवी बघून नाथाने लिहिलेल्या त्याचं महत्व समजून घेतलं. योगासन करताना 4 स्थिती महत्वाच्या त्या समजल्या: स्थिती, गती, मती आणि क्रम. त्यानंतर अर्धीच आसनं सुरुवातीला करायची, ती पण अनुभव शिक्षकाकडनं शिकून करायची, पुस्तकात वाचून टीव्हीत बघून करायची नाही. चुका झाल्या तर दुष्परिणाम ठरलेले आहेत, त्यामुळं भीती घालत नाही, तुम्हाला सूचना देतोय. पुढे आपण 4 संस्था शरीराच्या स्वस्थ ठेवण्यासाठी आसनं करायची. त्या 4 संस्था म्हणजे श्वसन, रक्ताभिसरण, पाचन, मलनिस्सारण. शरीर इंजिन आहे, त्याच्या 4 प्रमुख संस्था आहेत. प्रत्येक अवयवाला रोज ओव्हरऑलिंग लागतं. आणि आसनं, योगासनं जर केली आपण तर ती प्रत्येक शरीराच्या अवयवाला आयाम देते व्यवस्थितपणे. म्हणून ते तप म्हणून करायचं, कन्सिस्टन्सी करायचं. म्हणून योगात आसने तप ठरतात शरीरासाठी. दुसरा त्याचा कन्सेप्ट असा आहे, दुःख स्वीकार आहे आसनं करणं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 50% दुःख आणि 50% सुख आहे, असा सिद्धांत आमचे मनशक्तीचे स्वामी विज्ञानंदांनी मांडले. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आलं की दुःख, दुःख आलं की सुख, हे ठरलेलं आहे. आणि मग मनुष्य सुख हे आनंदाने स्वीकारतो, दुःख नाकारतो. तर आसनं करणं दुःख स्वीकार आहे. बघा तुम्ही, आसनं करायचं कंटाळा येतो, शरीराला त्रास होतो वगैरे वगैरे, ते दुःख आहे, ते स्वतःहून स्वीकारायचं, म्हणजे मग पुढे सुख आपोआप येतं. असा तो त्याच्यामध्ये फार मोठा हे आहे, संदर्भ आहे. म्हणून आसने दुःख स्वीकार आहे. आणि तप म्हणजे दुःख स्वीकारत असतो. जसं की आपण उपवास करतो, शास्त्रीय कृत्य करत नाही आजकाल, तो भाग वेगळा. म्हणून आपल्याकडे एक म्हण प्रसिद्ध झाली, एकादशी दुप्पट खाशी. उपवासाच्या दिवशी
शरीर पूर्ण, पोट पूर्ण रिकामं ठेवायचं असतं. नो इनटेक ऑन दॅट डे. कारण शरीर उपवास करत नाही, ते खातं. काय खातं? आतलं सगळं विष नाहीसं करून टाक, तर तो अलैदा. तर असे योगासन करणे हे तप आहे. या पद्धतीने आपण ते स्वीकारायचं असतं. पुढे आपण 2 आसनं अर्धी बघितले, तुम्ही लोकांनी किती केले मला माहित नाही, पण अशा पद्धतीने याचा सराव करा. हा सराव साधण्यासाठी आणि शिकण्यासाठी आमचे काही रेग्युलर क्लासेस आम्ही सुरू करतोय. ताईंकडनं माझा नंबर घ्या, त्या नंबरवर तुम्ही फक्त मी इच्छुक आहे एवढं कळवा, मग ते तुम्हाला फार अल्प याच्यामध्ये आपण ते सुरू करतो. तर ते कळवा. आणि आता हा जो वेळ आहे थोडासा ध्यानाच्या आधीचा, मग आपण एक कर्म प्रार्थना करणार आहोत. तुम्हाला प्रश्न उत्तरासाठी दिले आहेत, तर आपले काही प्रश्न असतील ते विचारा. माझ्या बुद्धीनुसार मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. ज्यांना प्रश्न असतील त्यांनी फक्त हँड रेस करा. त्यांना मी अनम्यूट करते. ज्या कोणाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न जर विचारायचे असतील तर फक्त हँड रेस करा. कोणालाच प्रश्न नाही आहेत? व्हेरी गुड. प्रश्न नाही म्हणजे सगळं समजलं हा एक अर्थ आहे, आणि प्रश्न नाही म्हणजे काहीच समजलं नाही हा दुसरा अर्थ आहे. तर दोन्ही ठिकाणी आनंद आहे. ओके. हा बोला ताई, 1 मिनिट. हा बोला ताई. मला मणक्याचा त्रास आहे, तर केलं तर चालेल का? मणक्याचा म्हणजे एक मणक्याला गॅप पडली आहे, तर केलं तर चालेल का? हे सुप्तवज्रासन करा, गॅप कमी होईल. पण ते नीट करा. कारण सुरुवातीला सांभाळून करा, जरा गॅप कमी होईल सुप्तवज्रासन. त्याच्यासाठी रोज करायचं का, पण चालेल का ते? पण हो हो, गुडघ्यांचा जर करा. त्रास असेल तर परत वज्रासन करता येणार नाही. गॅप म्हणजे भरपूर गुडघ्यात गॅप होतो. मानेमध्ये ना, नाही गुडघ्यात नाही, काही प्रॉब्लेम? कम- मणक्याला मणक्याला गॅप आहे. हो, मानेच्या मणक्याला ना, मणके मानेत नाही असतात. नाही का, हा पाठीच्या मणक्याला, पाठीच्या मणक्याला. हा, तरी चालेल, गॅप काहीच प्रॉब्लेम. त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, ज्यावेळेस आपण तसं करतो, ते मणके एकमेकांकडे दबतात आणि ते गॅप कमी व्हायला पाहिजे. त्यामुळे ते आसन करायला काही हरकत नाही. व्हेरी गुड. त्यात आणखीन सोपं कोणतं का असेल तर ऑनलाईन सांगाल का? तुम्ही मला स्वतंत्र कॉन्टॅक्ट करा. बरं. तुम्हाला मी व्हॉट्सअपवर सांगेन. माझा नंबर टाईमकडनं घ्या, किंवा आजच्या नोटिफिकेशन मध्ये पण आलेला आहे. संधी जरूर देईल चालेल. तुम्हाला. कॉन्टॅक्ट करा. ओके ओके ओके, थँक्यू. किंवा आमचे प्रत्येक व्याधीसाठी शिबिरं चालतात ऑनलाईन. 5 सत्राचे असतात. अत्यंत अल्प शुल्कामध्ये आम्ही ते घेतो, आणि ते पण तुम्ही करू शकता. तुम्ही स्वतंत्र फोन करा, मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला उपचार देऊ. और ओके, अजून धन्यवाद. काय? काही नाही, धन्यवाद. वैशाली ते बोलायचं आहे? हो हो. मला माझं अँकल्स मध्ये लिगामेंट इंजुरी झालेली असल्यामुळे वज्रासन करताना त्रास होतो. तर सुप्त वज्रासन मला जमतं, पण तो त्रास असल्यामुळे मी करत नाही. पण बॅक एक पण आहे मला, तर मी काय करू शकते? बॅकॅक तर पूर्ण जाईल यांनी, पण सुप्तवज्रासन हळू अँकल्स केले. मध्ये पण अँकलचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याकरता तुम्ही सुरुवातीला भिंतीजवळ उभं राहून भिंतीकडे तोंड करायचं, हात भिंतीवर ठेवायचे असते फारशीच्या सरळ रेषेमध्ये. म्हणजे एवढ्या अंतरावर भिंतीपासून आपण उभं आहोत, बरोबर. पाय जोडायचे आणि टाचा श्वास घ्यायचा भरपूर. श्वास सोडत टाचा वर करून थांबायचा. श्वास पूर्ण बाहेर, पूर्ण बाहेर ठेवायचा. श्वास घेत परत खाली यायचं, परत श्वास भरपूर घ्यायचा, सोडत वर द्यायचं, लक्षात घ्या. आणि टाचा वर पूर्ण उचलायचा. असा व्यायाम करा काही दिवस, 10-15 दिवस. ते लिगामेंट पूर्ण बऱ्या होतील. आंघोळ झाल्यानंतर त्या भागाला तिळाचं तेल लावा. ते दिवसभर तसंच राहू द्या, चोळू नका, नुसतं असं लावायचं. बरोबर. ओके. आणि तप्पर
परत हा त्रास कमी झाला नाही तर मला कॉन्टॅक्ट करा, वाटतं हो तुम्हाला उपाय. अवश्य. ओके, ओके, धन्यवाद सर. अजून मंगलाताई बोला. मंगलाताई. आवाज येतोय? हो हो हो, बोलत आहे. हा, तर मला सरांना असं विचारायचंय की माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, तर मला सुप्त वज्रासनात नाही बसता येणार, तर मग ते जर सुखासनात बसून केलं तर चालेल का? सुखासनात बसता येतं का मांडी घालून? हो, मांडी घालून बसता येतं हा मला. हा, मग तुम्ही एक काम करायचं, पाठीमागे एकावर एक असे 2 लोड ठेवायचे, बरोबर. हा. तर लोडांना असं हाताने पकडायचं, हात मागे घालून, आणि त्या लोडांवर झोपायचं, पाठ टाकायचं, बस एवढंच करू शकतो. दॅट इज हा. बेस्ट फॉर यू. हो. वज्रासनात बसू नका, कारण गुडघ्याचं ऑपरेशन. हो. त्या पद्धतीने करू शकतो. आणि साधारणतः कडक जागेवर बसू नका, गादीवर बसा, हो, पाठीला मला एकदम मी बसतच नाही, मी म्हणजे गादीवर कॉटवरच बसते. हो हो हो, एकावर एक लोड ठेवा. लोड हा. समजतात, गोल असतात, आणि त्याला हो. असं मागून पकडा आणि त्या लोडवर झोपा. सुप्त वज्रासनात बराचसा तुम्हाला त्यातला भाग कळेल आणि खूप चांगलं वाटेल. ठीक आहे. हो, धन्यवाद अजून सर. धन्यवाद. अजून कोणाला विचारायचं आहे काही? विद्याताई, मालतीताई. मला विचारायचं आहे ताई. हा, बोला ताई. मला ना माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं नाही, गुडघे झिजलेले आहेत माझे, आणि त्यामुळे मला वज्रासन बसता येत नाही, मांडी पण घालता येत नाही. ते काय करावं? म्हणजे तुम्हाला ते शवासनामधनं पहिलं आसन दिलं बघा, 90 अंशाचं, ते आसन तुम्ही ते करू शकता. तेवढं. भिंतीला पाय टेकून करायचं तुम्ही. हो असं का? भिंतीजवळ, हा पूर्ण हा भिंतीजवळ सारखं पूर्ण शरीर हा. तिथं लावायचं आणि भिंतीला 2 पाय लावून ते अर्ध हलासन करा, खूप फायदा होईल. ठीक आहे, तेवढं वय करू. वय पण जास्त आहेत माझं ताई. किती वय आहे? 88 आहे चालू. नमस्कार तुम्हाला, इथूनच मी तुमच्या पायाला नमस्कार करतो. आणि खूप छान, खूप छान. या वयात तुम्हाला आसन करायची इच्छा आहे, नाही सर, दॅट पण इज मला ग्रेट. प्राणायाम याच्यामध्ये शिका. वजन नाही, म्हणजे प्राणायामाचं काय होतं सत्र ताई घेतील आपलं पुढे, त्यावेळेस प्राणायामाने खूप फायदा होईल. तर आता एवढंच करा, फक्त भिंतीजवळ जायचं, दोन्ही पाय भिंतीला लावून थांबायचं. ठीक आहे. बरं, चालेल चालेल. आणि कमरेत त्रासच वाटला समजा, तर कमरेच्या खाली एक छोटीशी पातळशी उशी ठेवायची, बरं, आणि त्या चालेल. अर्ध हलासनामध्ये तुम्ही 1.5 मिनिट ते 15 मिनिट थांबू शकता. खूप फायदा होईल. बरं, चालेल. ओके, धन्यवाद धन्यवाद. सर, एक प्रश्न असा आलेला आहे की गुडघ्यांचा त्रास होतो, ॲलोपॅथीमध्ये त्याच्यामध्ये गॅप पडलेला आहे असं सांगितलं जातं. तर अशा वेळेस आसन करायचं का, पहिली गोष्ट. आणि समजा जर आसन करायचं असेल तर ते क्युअर होऊ शकतात का, आसनांनी ते क्युअर होऊ शकतात का? आपलं एक शिबिर असतं बघा, सांधेदुखीचं. त्याच्यामध्ये घोटे, गुडघे, कमर, खांदे, मान, सगळे सांध्यांसाठी. तर ते शिबिर आता लागू होईल या याच्यामध्ये. ते शिबिर अटेंड करा. सगळे गुडघ्यांचे, आपल्या सांध्यांचे दुखणे बरे होतात आसनाने. आता तात्पुरतं त्यांना जे आत्ता या ताईंना सांगितलं, भिंतीशी पाय लावून थांबा, तेवढं करायला, आणि त्याने खूप फायदा होईल गुडघ्यांना. दुसरं असं, त्यांनी रात्री झोपताना बाभूळ पावडर असते, बाजारात मिळते, कास्टरच्या दुकानामध्ये. ती बाभूळ पावडर अशी 5 ग्रॅम तोंडात टाकायची, वरून कोमट पाणी पिऊन झोपायचं. नमस्कार सर. नमस्कार. मला थोडं ध्यानाविषयी विचारायचं आहे, मेडिटेशन विषयी. रोज मी मेडिटेशन करतो, आणि कधी कधी काय होतं की असं खुर्चीवर बसल्या बसल्या सुद्धा मला मेडिटेशन मध्ये जातो मी. म्हणजे इथं डोक्याला, इथं जे टाळूजळ असं थ्रॉबिंग होतं मला अचानक, आणि मेडिटेशन मध्ये जातो. ते करेक्ट आहे का नाही, काय मला कळत नाही. ते केव्हाही होऊन जातं ते. आपला आत्मिक ध्यानाचं शिबिर वर्ग चालू आहे सध्या, 5:15 ते 6:30 असतो. तो जॉईन करा तुम्ही. ताईंकडनं माझा नंबर घ्या, व्हॉट्सअप नंबर,
त्याच्यावरती तुम्ही नाव आणि हे कळवा. पुढची माहिती मी देतो. ते आमचे ध्यानाचेच खास आत्मिक ध्यानाचे वर्ग आहेत. आता त्याचा 3रा खंड सुरू होईल. 2 खंड झाले, पण तुम्ही ऑलरेडी ध्यान करता म्हणून तुम्हाला त्यात प्रवेश देईल मी. त्यात तुम्हाला ते शास्त्रोक्त ध्यान शिकायला मिळेल. आता तुम्हाला जे काही वाटतं ती प्रगती आहे, ते काही नुकसान नाही. म्हणजे सडनली असं बसल्या बसल्या सुद्धा असं एकदम वर्तुळ वर्तुळ होतात सगळे मोठे हो मोठे हो आणि हो तसं एकदम होतं. जातो ध्यानामध्ये. असं म्हणजे ठीक ते आहे का, होतं हे सगळं. बरोबर आहे की नाही माहिती ते नाही. ठीक आहे, ते इट्स अ प्रोग्रेस, पण त्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण, ते महत्वाचं आहे. कारण तो गेन नाही आपला, बरं का. नाही हा, हा. असं होतं म्हणा, अचानकच होतं म्हणजे हो. केव्हाही असं. होतो काय. तर तो एक आपला सध्याचा कोर्स चालू आहे, तो जॉईन करा तुम्ही, बरं आत्मिक ध्यान. बरं, धन्यवाद सर, थँक्यू. अजून कोणाला काही विचारायचं आहे? नाही, मला विचारायचं. हा बोला ताई. कल्पना पुराणिक. हा बोला. नमस्कार सर. माझं हिप रिप्लेसमेंट झालंय 4 वर्षापूर्वी, पण आता मी हे आसन करू शकते का, असं विचारायचं होतं सरांना. रिप्लेस झालाय तर ते नॅचरल वर्किंग होतं का त्याच्यामध्ये? नाही नाही, म्हणजे मला खाली बसताच येत नाही. जे काही करायचं ते खुर्चीवर बसूनच करावं लागतं. हो हो. मग तुम्हाला हे आत्ता जी आसनं दाखवलीत ना, त्यातलं हा. फक्त शवासन करा. अच्छा अच्छा. हा. बाकीचे आसनं करू नका. तुमच्याकरता विशिष्ट अभ्यासक्रम आहे योगा थेरपीमध्ये, तो तुम्ही जॉईन करा. मला स्पेशल तुम्ही हे पाठवा माहिती माझ्या चालेल व्हॉट्सअपवरती. चालेल चालेल. तुमचा स्वतंत्र अभ्यास. ओके सर. हिप रिप्लेसमेंटच्या आतापर्यंत 5-6 केसेस केल्या आहेत. हा तुम्हाला चालता येतं का? हो हो, चालता येतं व्यवस्थित. फक्त कधी कधी बॅक पेन होतं आणि थोडा एक्सरसाइज पण मग कमी झाल्यात माझ्या आता, त्यामुळे तो तुम्ही पाय लवकर असा व्यवस्थित उचलता येत नाही मला. लवकर बरे होईल. आमचा एक 5 सत्राचा अभ्यासक्रम करा, तो वैयक्तिक घेतो आम्ही ऑनलाईन. तर तुम्ही माझ्या चालेल चालेल, मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवा. हे करते हो सर, हो व्हॉट्सअपला हो, चालेल. मेसेज कर. और धन्यवाद सर. धन्यवाद. आपण लास्ट याच्याकडे जाऊ सर, सत्राकडे जाऊयात. 6 वाजून गेले. ओके, चल. हा. हो, 6 वाजता मी तेच म्हणणार हो होतो तुम्हाला. आता आपण एक ध्यान करूया, सगळ्यांनी सूचनेप्रमाणे करायचं, आणि नंतर एक प्रार्थना करू ध्यानानंतर. त्या ठिकाणी मग ओंकार आहेत आपल्यासाठी, ते पण विशिष्ट पद्धतीचे आहेत. तर सगळ्यांनी स्वस्थ बसा. संध्याकाळची वेळ असल्यामुळं सगळ्यांनी वायुमुद्रा लावा. पहिलं बोट अंगठ्याच्या मुळात, त्यावर अंगठा ठेवायचा, दाबायचं नाही, नुसतं अलगद ठेवायचा. ती आपल्या मांडीवर, गुडघ्यावर कुठे ठेवा मुद्रा. डोळे बंद करा. ध्यानाची 2री पायरी आपण अभ्यास. सूचनांप्रमाणे करा. पहिली सूचना, शरीराने स्वतःहून काहीही करू नका. श्वासोश्वास वगैरे जे सुरू आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. कानाने बाहेरचे आवाज, आता वर्गामध्ये माझ्या सूचना सोडून कुठले आवाज ऐकू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, मनाने मनोव्यापार करून अशा रीतीने शरीराने आणि मनाने काहीही न करण्याचा प्रयत्न करा. नाही, साऊंड येणार नाही सर. आपण येत. साऊंड, हा, साऊंड तुमच्याकडून बंद केलेला आहे, त्यामुळे येणार नाही. पुढून बघ. ऑन. ओके, आवाज येतोय ना हो हो. माझा? सूचना येते, ठीक आहे. मनाने स्वतःहून काही करायचं नाही. विचार मनात येतात आपल्या, त्यांच्या मागे जायचं नाही. ते येतील, निघून जातील.
आपण केवळ काहीही न करता स्वस्थ बसण्याचा अभ्यास, 3 मिनिटाचा आपण ध्यान करतोय, ज्याला आर्ट ऑफ डुईंग नथिंग असं म्हणतात. म्हणजे काहीही न करण्याची कला शिकायची. मनात विचार येणं हे आपल्या पूर्वकर्माचा परिणाम आहे. घडून चुकले, ज्यांनी आपल्या अंतर्मनावर संस्कार केले आहेत ते आपण मिटवू शकत नाही, हटवू शकत, म्हणून विचार येणं बंद होत. मग काय करायचं? येणाऱ्या विचारांकडे लक्ष द्यायचं नाही, अभ्यास. नॉट टू नोटिस द थॉट जनरेटिंग. हळूहळू आपलं मन निर्विचार, रोजचा अभ्यास ते शून्य स्थितीमध्ये जाईल. परिणामतः चित्त वृत्तीरहित होऊन आपल्याला अनुभव येईल. योग चित्तवृत्ती निरोधा म्हणजे अशी स्थिती ते मनात एकही विचार नाही. परिणामतः चित्तामध्ये वृत्ती पूर्णतः शून्य स्थिती. त्यामुळे शरीरातल्या सगळ्या पेशी प्राकृतिक गतीकडे येऊन शरीरातील रोग व्याधी नाहीशी व्हायला मदत. मन तणाव अनासक्त स्थिती प्राप्त. आणि हे सगळं साधण्यासाठी आपण काय करायचं? काहीही न करण्याचा अभ्यास. शरीराने कृती नाही, मनाने मनोव्यापार. हळूहळू एक दीर्घ श्वास घ्या. किंचित काळ रोखा. श्वास सोडत डोळे न उघडता मान हळूहळू खाली घाला. अनवटी कंठाखाली छातीवर दाबा. श्वासोश्वास घेत राहा. गिळण्याची क्रिया 3 वेळा करा. दोन्ही हात नाभी पुढे आणून त्यांना बघा. डोळे बंद करून मान सावकाश वर घ्या. तळहातांचं घर्षण करून ते डोळ्यांवर, चेहऱ्यावर, छातीवर, पोटावर सर्वत्र हृदयाच्या दिशेने फिरवा. छाती पुढे नमस्कार करून थांबा. डोळे बंद असू द्या. आपण एक प्रार्थना करणार आहोत. माझ्या मागून आपण म्हणायचं, हे सत्य स्वरूप परमेश्वरा, मी माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालो आहे. या कर्मबंधनातून सोप्या अगर खोट्या तऱ्हेने
सुटून जाण्याचा कोणताही मार्ग नाही. अर्थात ही जी जाणीव आणि ज्ञान मला नव्यानेच प्राप्त होत आहे, त्या मर्यादेपर्यंत मी रोज सर्वांगाने अधिकाधिक शुद्ध होत आहे. हे परमेश्वरा, माझी सतबुद्धी, प्रेरणा आणि ज्ञान तू माझ्यात सतत कायम ठेव. आता आपण एक दीर्घ श्वास घेऊ. हरिओम करायचा आहे. ओंकार दीर्घ असेल. नंतर मी एक छोटासा मंत्र सांगेन, तो माझ्या मागून म्हणा. दीर्घ श्वास घ्या. हरि ओम. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. पुनश्च दीर्घ श्वास. हरि ओम. तत्सत समतार्पणमस्तु. परत एक दीर्घ श्वास. हरि ओम. तत्सत ब्रह्म समतार्पणमस्तु. एक नमस्कार करू. धन्यवाद. परत भेटू. कल्याण. खूप खूप धन्यवाद सर. खूप सुंदर वाटलं. दोन्ही मेडिटेशन तर अतिशय सुंदर. कोणाला काही बोलायचंय अजून? माझे सरच आहे त्याच्यामुळे मी ताई मला तर हे सगळं काहीच करता येत नाही ना. मला एक हात पायाचा पॅरालिस नाही. बरोबर आहे. पण तरी तुम्ही मेडिटेशन खूप सुंदर केलं. आम्ही आधी क्लासला म्हणजे क्लास केला होता जो याचा योगाचा. परत आम्ही बरोबर सकाळी सकाळी चालत जायचो. आम्ही 8:30 पर्यंत सगळं व्यायाम करायचो आम्ही सगळे. या बरोबर. असं सगळं आसन शवासन पासून सगळे करायचो. पण हा मला मी गोळीला घेतल्यामुळे हे माझं वाढून आलं मला औषध हे दुखणं. बरोबर. आता नाही इथं नाही काहीच करता येत नाही. निशी नाही नाही गंमत खूप. पाहिजे. तरी पण तुम्ही एन्जॉय केलं की नाही ते महत्वाचं आहे आज. प्रत्येक क्लासला एन्जॉय केला ना. पण हा करता येते, खाली बसता येत नाही ठीक आहे. हरकत सगळं. नाही ना. हा हरकत नाही ताई. हरकत नाही. तुमच्या गाडीमुळे मग हे सगळं मिळालं. तुम्हाला घरातून काय मिळालं असतं बरं? बरोबर. हं. इथं जॉईन झाली म्हणून काहीतरी आहे. नाही 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 छान अगदी. हा नमस्कार ताई. हा आणि नमस्कार सर. खरंच खूपच आज मला म्हणजे छान वाटलं. आम्हाला दोघांनाही खूप छान वाटलं. आणि सुचिताताई तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर बंद करूया ताई. हो चालेल चालेल. जय श्री कृष्ण सर्वांना. बंद करूयात आपण. ठीक आहे. बोलताही आलं नाही सरांची. हो नक्कीच. काय बोलावं, काय सांगावं आपल्याला. नाही नाही नाही. आता एक हात काम करून एक पाय काम करून काय सांगायचं सरांना. त्याच्या गप्प आपला. बरोबर आहे. चालेल. ताईंमुळे आपल्याला ही संधी मिळाली हेच मी भाग्य समजते ताई. माझंही वय 75. माझंही वय 75 चालू आहे. मालती ताई खरं तर तुम्हाला माझं- अक्षरशः म्हणजे नाही. तुमची जी प्रेरणा आहे ही खरंच प्रेरणा खूप म्हणजे हे आहे. नाही म्हटलं काय होतं ताई मला 88 वर्ष आज 88 वर्षाचे वय आहे तरी पण तुम्हाला एवढा उल्हास आहे. यामध्ये सगळं आलंय खरं तर. ताई माझं वय 75 आहे बरं घरामध्ये का. व्यायाम हो होत नाही हो माझ्याकडनं. अगदी कारण अगदी तब्येत चांगली आहे माझी पण चालेल. आपण वजन इथेच कमी झालं पाहिजे थांबूया. याच्यासाठी हो प्रयत्न करते पण वेट कमी होत नाही माझं. चालेल चालेल. धन्यवाद ताई. धन्यवाद. वेट मॅनेजमेंट साठी आपण अजून एखादा क्लास ठेवूयात वेगळा असा, ज्याच्यामध्ये आपण वजन कसं कमी करायचं आणि कशा पद्धतीने हे करता येईल ते बघूयात. हा, चालेल एक्स्ट्रा चालेल प्राणायामाचं चालेल. ठेवा. खूप छान. आणि मग पुढे हा जा. पुढचा प्राणायामाचा ठेवू. चालेल सर काही हरकत नाही. चालेल. म्हणजे आणि आता अजून ज्यांना एक काही विनंती.
अजून Guide एक करता विनंती, येते त्यांना. आहाराबद्दल पण थोडी माहिती हवी आहे. नक्की. आहार. पुढच्या सत्रामध्ये. नक्कीच नक्कीच. चालेल. चला, जय श्रीकृष्ण. हो म्हणले ना. ओके सर, खूप खूप परत एकदा धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. हो हो हो. तुम्ही जॉईन केलं म्हणून आम्हाला हे सगळं मिळालं घर बसल्या. धन्यवाद सर, ताई, धन्यवाद. धन्यवाद.